तिला महत्त्वाची घडामोड आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तुमच्या सेवेसाठी माझं दुःख तळघरात कोंडलं असं सुनेत्रा पवार यांनी म्हणताना त्या भावूक झाल्या। काँग्रेसही रिंगणात उतरलेली आहे। आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। त्या निर्जीव इमारती, तिनं बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे। आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते। माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे। प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे। या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन हा शब्द माझाही आहे। सुनेत्रा ताईंनी देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली आणि आता एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून आपल्याला पार पाडली पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं। सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं। सुनेत्रा ताई आहेत, पार्थ आहे, जय आहे, त्यांचा सर्व परिवार आहे। आपण आता सगळे परिवारातले आहोत आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्रा वहिनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। निवडणूक जर का यदा कदाचित लादलीच गेली तर बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, वहिनी साहेब आपण आज अर्ज भरा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायची तसे शेवटच्या सभेलाच आपण या। खऱ्या अर्थाने बारामतीकरांना मी विनंती करतो हात जोडून, आपल्या या लोकोत्तर दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल, अर्ज भरल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी वहिनी साहेब या ठिकाणी येतील आणि या देशातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितका विक्रमी मतांनी जोड विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मताधिकाने वहिनी निवडून आल्याच पाहिजेत। आमची अपेक्षा आहे की इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये। आमच्या प्रयत्नही राहतील, आम्ही विनंती पण करणार आणि आशा करतो की सर्व लोक आमच्या सुनेत्रा वहिनीला बिनविरोध निवडून द्यावं। हीच आमच्या नेत्या अजितदादांना खरी श्रद्धांजली राहील।